नमस्कार, मी सुवर्ण झोम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद। असाच सपोर्ट करत रहा। आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे पातळ पोहे जे येतात ना त्याचा चिवडा। तर आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मुलांसाठी काय खाऊ सारखा करायचा प्रश्न पडतो, म्हणून आपण असं काहीतरी खाऊ करून ठेवत असतो। तर मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो पातळ पोहे। मी मागे पण तुम्हाला 2-3 चिवड्याच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही लिंक वर जाऊन बघा, ते पण चिवडे खूप छान होतात। तर मी आज जो चिवडा दाखवते पातळ पोह्यांचा, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1-1 वाटी डाळ्या, शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता आणि थोडेसे घेतलेले तिथे काजू आणि मनुके। ऑप्शनल आहे, तुम्ही असतील तर घ्या किंवा आवडत असतील तर घ्या, नाही घेतले तरी चालेल। एखादी वस्तू यातली तुम्हाला नाही आवडत ती तुम्ही कमी केली तरी चालेल। आणि मसाल्यासाठी इथे घेतलेला आहे 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं, 1 चमचा धन आणि 2 चमचे साखर आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मी इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आहे। आणि कढई गारच घ्यायची आपल्याला, कढई तापवून मग त्यात पोहे नाही टाकायचे। काय करायचंय, गार कढईतच पोहे टाकून घ्यायचे आपल्याला। आणि पोहे थोडे थोडे करूनच भाजायचे। समजा तुम्ही गरम कढईत जर पोहे टाकले ना तर ते लगेच आकसतात, म्हणून काय करायचंय, गार असतानाच कढईत पोहे टाकायचे आणि मग गॅस लावायचा। थोडंसं मीठ टाकल्याने पोहे छान भाजले जातात आणि आकसतही नाही। 4 ते 5 मिनिटात पोहे आपले छान भाजले गेलेले आहेत, अजिबातही आकसले गेलेले नाही आहेत। मीडियम गॅसवर मी छान भाजलेले आहेत, थोडेसे फुगल्यासारखे पण झालेले आहेत। आणि हाताने जर असे केले तर पटकन तुटतात ते, म्हणजे आपले पोहे छान भाजले गेलेले आहेत। बघा, कुठेही आकसले गेलेले नाहीये आणि कलरही थोडासा बदललेला आहे। आता मी ते काढून घेते। आता मी दुसरी कढई छोटी ठेवलेली आहे, त्यात जे आपण मसाल्यासाठी घेतलेले आहे ना 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा धने, ते छान आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। छान हे भाजलं गेलेलं आहे, वास खूप छान येतोय। आता हे गार होऊ द्यायचंय आणि मी मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचंय आपल्याला। त्याच कढईत मी लगेच तेल तापायला ठेवते तळण्यासाठी। आता आपण जे जिरे, बडीशोप, धने भाजून घेतलेले ते छान गार झालेलं आहे, त्यातच टाकणार आहे मी आता 2 चमचे साखर, 1 चमचा हिंग आणि 1 चमचा हळद घ्यायची आपल्याला। अर्धा चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडरने चिवडा खूप छान होतो। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घेतला तरी चालेल। आता आपल्याला हे छान मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मस्त असा ताजा छान खूप सुंदर वास येतोय, असा आपला बारीक असा मसाला तयार झालेला आहे। तापलेला आहे। इथे थोडासा मका घेतलेला आहे, मका ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, आमच्याकडे आवडतो म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा थोडासा मका तळून घेणार आहे। मका मी इथे 1/2 किलो घेतलेला आहे। आता मी लगेच खोबरंही तळून घेतेय। खोबरं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे। ब्राऊन कलर झाला तर लगेच आपल्याला खोबरं काढून घ्यायचं। लगेच तळून घेते मी शेंगदाणे, पण छान ब्राऊन कलर वरती झाले, काढून घ्यायचे। आता लगेच टाकते डाळ्या तुम्ही तशाच टाकल्या तरी चालतील, नाहीतर अगदी 2 मिनिटं फक्त आपल्याला तळून घ्यायचे। बघा, डाळ्या पण छान आपल्या फुगल्या पण आहेत आणि छान फ्राय पण झाल्या। टाकून घेतेय काजू आणि मनुके। मीडियम गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत ते पण।
आता गॅस बंद करून मी तेल कमी करून घेणार आहे, कारण आपल्याला एवढं तेल लागणार नाहीये फोडणीसाठी. तर तेल थोडंसं काढून घ्यायचंय कढईतनं. तेल शिल्लक ठेवलेलं आहे, त्यात टाकून घेणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान आपल्याला कडक होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. अगदी 1 मिनिटात होतो कुरकुरीत. बघायचा दाबून लगेच होतो तो. टाकायच्यात आपल्याला मिरच्या, थोडंसं मीठ. मिरच्या तळताना मीठ टाकलं तर मिरच्या तिखट अगदी लागत नाही दाताखाली आल्यानंतर, आणि मिरची चवीलाही छान लागते, म्हणून मीठ जरूर टाकायचंय. ही पण छान दुसरी टिप दिलेली आहे मी तुम्हाला. मिरच्या छान फ्राय झालेल्या आहे. गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. आता यावर टाकून घ्यायचं आपल्याला सगळं आपण जे तळलेलं आहे ते सामान, आणि जो आपण मसाला केलेला आहे ना तो पण टाकून घ्यायचा आहे. आता टाकून घ्यायचंय मीठ. आपण पोहे भाजताना पण मीठ टाकलेलं होतं आणि मिरच्या तळतानाही मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार करू शकता. मी आता इथे अगदी अर्धा ते पाऊण चमचाच मीठ टाकलेलं आहे. थोडंसं कोंबट झालेलं आहे, त्यातच टाकायची आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग. आपण हिंग आणि हळद मसाला करताना पण घातलेला आहे, त्यामुळे अर्धा चमचा ती मसाल्यात घालायचा आहे आणि अर्धा चमचा तेलात घालायचा आहे, म्हणजे चिवडा खूप छान होतो. आता हे तेल छान आपल्याला चिवड्यावर घालून घ्यायचंय. आता चिवड्यावर घालून घेणार. आणि चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे. बघा किती मस्त असा आपला चिवडा तयार झालेला आहे. कुठेही पोहे आकसलेले नाही, ताटच्या ताट पोहे तसेचे तसे छान आहेत. पूर्ण अजिबात पोहे तुटलेले नाहीये आणि आकसलेले नाहीये. मस्त असे आपले पोहे भाजले गेल्यामुळे चिवडा खूप छान तयार झाला आहे. अजिबातही तेलकट नाही झालेला. बघा मस्त असा खमंग आपला चिवडा तयार झालेला आहे. आता यात टाकून घ्यायचा आहे आपण तळून घेतलेला मका. मकाचा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे आवडत असेल तर टाका, पण छान लागतो टाकला तर. तुम्ही नक्की करून बघा. माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.